ज्यावेळेस मी सुरुवात केली त्याच पिरियडमध्ये जस्ट कोरोना चालू झाला. शेवटी घरचं सगळं विकावं लागलं, हाय नाही तेवढं तरी चालेल. आणि तो 6 विद्यार्थ्यांचा टप्पा आज 250 विद्यार्थ्यांवरती पुढच्या 3 वर्षामध्ये मी केलेला आहे. तू काही कर पण कष्ट कर, गव्हर्नमेंट कॉलेज मिळव. पण ह्या ज्या ग्रामीण भागातली मुलं ते असेच खालच्या खाली राहतात. शिक्षकांची भीती खूप होती, स्वप्नांचा मर्डर झाला. नमस्कार, नालंदा ऑर्गनायझेशन आजच्या या आयोजित मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत आहेत एक विशेष पर्सन, महेश सर, ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळ्याचे संचालक. आज नालंदा ऑर्गनायझेशन यांनी त्यांचा गौरव केलेला आहे आणि येत्या 27 जानेवारीला जो प्रोग्राम होणार आहे त्यामध्ये सुद्धा सरांना मानाचा फेटा, सर्टिफिकेट, सन्मानचिन्ह असा हा नालंदाचा पुरस्कार सोहळ्याच्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपण गप्पा मारणार आहोत महेश सरांसोबत. तर नमस्कार महेश सर. नमस्कार. सुरुवातीला मला ऐकायला आवडेल की आपलं नेमकं इन्स्टिट्यूट ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, सायन्स हा शब्द आहे पण ते इन्स्टिट्यूट कशाचं आहे नेमकं ते? तर आपण पहिल्यांदा करमाळ्यामध्ये 8वी ते 12वी याचं इन्स्टिट्यूट चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये 8वी आणि 12वी CBSE, सेमी प्लस मराठी मीडियमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आपण तिथं कोचिंग करतो. प्लस त्यांचं ॲडमिशन आणि राहण्याचं किंवा रेसिडेन्शियल हे सगळ्या सुविधा आपण त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. 11वी 12वीमध्ये सायन्सचं फॅकल्टी ही पूर्ण आपण त्यांचं ॲडमिशन प्लस त्यांचं CET, नीट, JEE असेल या सगळ्या फॅसिलिटी आपण तिथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत. विशेष म्हणजे राहण्यासाठी मुलं आणि मुलींसाठी पहिलं हॉस्टेल हे आम्ही करमाळ्यात चालू केलेलं आहे आणि आता ते चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊन आज आपल्या इथं 250 मुलं शिकत आहेत. बापरे, म्हणजे करमाळ्यासारख्या शहरामध्ये 250 मुलं. आणि ही सुरुवात कशी होती? सुरुवातीला 2019ला म्हणजे 29 डिसेंबर 2019ला मी विचार केला की करमाळ्यामध्ये आपण याची स्थापना केली आणि त्याचं ओपनिंग केलं. पण सुरुवातीला खूप कष्ट पडले, कारण ज्यावेळेस मी सुरुवात केली त्याच पिरियडमध्ये जस्ट कोरोना चालू झाला. म्हणजे माझं ॲडमिशन चालू होणार होतं तेवढ्यात कोरोना चालू झाला आहे. असं 1 वर्ष आमचं त्याच्यामध्येच गेलं, बॅड पॅच म्हणू आपण त्याला. तर त्याच्यानंतर मग सुरुवात ज्यावेळेस झाली त्याच्या दुसऱ्या वर्षी त्यावेळेस फक्त 6 विद्यार्थी होते सुरुवातीला. म्हणजे हा विचार यायचा कधी कधी की आपण हे सगळंच बंद करून कुठंतरी निघून जावं का. पण जिद्द होती, चिकाटी होती. आपला करमाळा कुठंतरी बाबा तालुक्यात मध्ये शैक्षणिक दृष्ट्या खूप मागास असं म्हटलं जातं, कारण आमच्या इथं फक्त 11वी 12वी पर्यंतचे 2 हायस्कूल, 2 कॉलेज आहेत. याच्या पलीकडे जास्त काही शहरामध्ये कुठलं डिग्रीचं कॉलेज किंवा असं कुठल्याही गोष्टी नाही आहेत. मग इथं आपण काहीतरी करायचं आणि आपल्या तालुक्याचं नाव शिक्षणाच्या बाबतीत कुठंतरी उंचावरती न्यायचं, ही जिद्द मनामध्ये पहिल्यापासून बागली होती. शेवटी घरचं सगळं विकावं लागलं, हाय नाही तेवढं तरी चालेल, पण करमाळ्यामध्ये पडत्या काळात तरी ते उभा करण्याचा ध्यास ठेवला होता आणि त्या 6 विद्यार्थ्यांपासून सुरुवात केली. पहिल्या बॅचला माझ्याकडे मॅथला फक्त 13 विद्यार्थी होते. PCM ग्रुप घेतलेले, त्यातले मी 5 विद्यार्थी गव्हर्नमेंट कॉलेजला पहिल्याच बॅचचे बसवले. तिथून लोकांचा विश्वास जिंकत गेलो आणि तो 6 विद्यार्थ्यांचा टप्पा आज 250 विद्यार्थ्यांवरती पुढच्या 3 वर्षामध्ये मी केलेला आहे. तोच आता हळूहळू वाढत आहे. म्हणजे एक्झॅक्टली नीट, MST, CET आणि JEE म्हणजे ह्यातच आम्हाला संभ्रम आहे की गावाकडच्या बऱ्याच लोकांना अजून हेच माहित नाही की नीट काय, CET काय, JEE. तर त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला. बरोबर आहे. आजकाल बऱ्याच जणांचं कसं झालेलं आहे, आमच्यासारखे किंवा बाकीचे अकॅडमी हे लोकांमध्ये खूप संभ्रम निर्माण करतात. म्हणजे आता कसं असतं, नीट तुम्हाला जर डॉक्टर व्हायचं असेल तर तुम्हाला नीटची परीक्षा द्यावी लागते. 720 मार्काची ती नीटची परीक्षा असते. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे 3 विषय असतात. तिन्ही विषयाला 180, 180 आणि 180 असे मार्क येतात. बायोलॉजी हा विषय फक्त 360 मार्काचा असतो. असं ते 720 मार्काची नीटची एक्झाम, त्याच्यातून तुम्हाला डॉक्टर होता येतं. तुम्ही बायोलॉजी ग्रुपच ठेवून जर CET दिली त्याची, तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आपल्या फार्मसी किंवा BSc ॲग्री करता येतं. पण जे फार्मसीला जायचं, डॉक्टर नाही व्हायचं पण मेडिकल क्षेत्रामध्ये मला B फार्मसी करायचं असेल तर तुम्हाला CET PCB ग्रुपची द्यावी लागते. आणि जर तुम्हाला PCM ग्रुप ठेवला म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ ग्रुप ठेवला आणि त्याची CET दिली तुम्ही, तर त्या CET वरून तुम्हाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेता येतं. आपल्या महाराष्ट्रातले जेवढे इंजिनिअरिंगचे कॉलेज आहेत जे युनिव्हर्सिटीच्या अंडर येतात त्या सगळ्या कॉलेजला तुम्हाला CET द्यावी लागते. आणि महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे ऑल इंडियामध्ये जर तुम्हाला कॉलेज घ्यायचे असतील, ऑल इंडियामध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल तर तुम्हाला JEE ची एक्झाम द्यावी लागते. मग JEE ची एक्झामनं काय होतं, तर तुम्हाला IITचे टॉप कॉलेज मिळून जातात. पण ग्रामीण भागातली मुलं जे 10वी पर्यंत जर मराठी मीडियमने शिकलेले असतील तर या मुलांना पहिले 4-5 महिने सायन्स समजायला जातं सर. त्या मुलांना JEE ची, नीटची स्वप्न दाखवली तर चांगलं आहे, पण त्या मुलांची पण तेवढी कॅपेबिलिटी पाहिजे.
आज कसं झालेलं आहे, शेजाऱ्याला चांगलं वाटावं म्हणून माझ्या मुलाला 70 आणि 75% जरी 10वीत मिळाले तरी ते पालक डायरेक्ट लातूर, बारामती, पुणे कुठं ना कुठं गाठतं. आणि ज्यावेळेस 12वी होऊन माघारी येतं त्यावेळेस त्याचं CET पण नसतं, नीट पण नसतं, JEE पण नसतं. मग तो मुलाला कुठंतरी ते BSc कडे वळतात. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती झालेली आणि इतका भूमिका उठवलाय की नाही का, नीट JEE. पण जर तुम्ही प्रॉपर CET कडे जरी फोकस केला तरी तुम्हाला CETला, कारण मी अनुभव घेतलेला आहे, माझ्याकडे पहिल्या वर्षी पण CET साठीच मुलं होते. तर त्या CETच्या मुलांसाठी ज्यावेळेस त्यांना 90, 95, 98, 99% मिळतो त्यावेळेस ते गव्हर्नमेंट कॉलेज मिळवतात. ग्रामीण भागामध्ये आज लोकांची एवढी परिस्थिती नाही की आवाढव्य खर्च करता येईल. बरोबर. त्या लोकांना जर गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं तर त्या मुलाची परिस्थितीनुसार त्याला तिथं कमी खर्चामध्ये त्याची डिग्री कंप्लीट करता येईल. उदाहरण सांगेल, माझ्याकडे ओंकार गोडगे म्हणून विद्यार्थी होता. त्यांची घरची परिस्थिती थोडी मिडियमच होती. पुढे जाऊन डिग्रीला पुण्यासारख्या ठिकाणी 2 लाख रुपये खर्च करणं शक्य नसायचं. तर त्या मुलांना सांगितलं तू काही कर पण कष्ट कर, गव्हर्नमेंट कॉलेज मिळव. त्याला 92% मिळाला. आम्ही पुण्यामधलं गव्हर्नमेंट कॉलेज त्याला मिळालं. कोणतं? अवसरीचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं. तर त्या ठिकाणी त्याला कॉलेजची फी 17,000 रुपये फक्त वर्षाची. वा. आणि हॉस्टेलला 1,000 रुपये फी आहे फक्त. मग आज त्याच्या परिस्थितीला त्यांनी सामोरे जात बरोबर त्याने आपल्या ह्याच्यावरती आपला खर्च वडिलांचा कमी केला. दुसरा मुलगा पण आता त्यांचा 11वी मध्ये आहे. मग असा जर खर्च कमी करायचा असेल आणि आपल्या परिस्थितीवर मात द्यायची असेल तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल. माझ्याकडे या वर्षी 5 विद्यार्थी माघारी आलेले आहेत. आपल्या बारामती नामावंत अकॅडमीमध्ये शिकायला आलेले विद्यार्थी रिटर्न आलेले आहेत की बाबा आम्हाला त्यांनी सांगितलं JEE घेतो आम्ही, असं करतो, तुम्ही JEE करा मग तुम्हाला CET सोपं जाईल. पण ते म्हटले आम्हाला JEEच कळत नाही तर CET पण अभ्यास व्हायना, JEE पण व्हायना. तर असे माझ्याकडे आत्ता सध्या 5 विद्यार्थी माघारी आले सर दिवाळीनंतर. ही शोकांतिक आहे की ग्रामीण भागातल्या लोकांना, पालकांना तुम्ही फसवताय मी तर म्हणत. जर त्या मुलाची खरंच कॅपॅसिटी नसेल JEE नीटची तर तुम्ही त्याला झाडावरती चढू नये. त्याला सांगावं नाही तू CETच कर, ज्याची खरंच कॅपॅसिटी त्यांनी JEE करावं. बरोबर. तुमच्याकडे ग्रामीण भागातनं विद्यार्थी आला की तुम्ही कसा अंदाज बांधता की हा CET करू शकतो, हा JEE, हा नीट? आम्ही सुरुवातीला काय करतो, 1-2 महिने त्या मुलांचं प्रिपरेशन घेतो की बाबा हा मुलगा किती कॅपेबल आहे. बरोबर. आणि आमचं तर सांगायचं म्हणजे आमच्या तालुक्यामधली एवढी वाईट परिस्थिती की आमच्या तालुक्यात 70, 75, 80% जरी त्या मुलाला पडले, 80च्या वरचं तर द्या सोडून, 80% पर्यंत जरी मार्क पडले तरी त्याचा पालक किंवा तो मुलगा करमाय शिकायचंच नाही म्हणतो. तो डायरेक्ट बारामती, लातूर किंवा पुणे असंच निवडतो. का तर तिकडं खूप चांगलं आहे, असं नाहीये. तिकडे काय येतात मुलं एवढं? तिकडं कसं झालेलं आहे, काचेचं बिल्डिंग आहे, आवडवे फी, मग फी जास्त म्हणजे अकॅडमी चांगली, हा पॅटर्न बदललाय, थोडा गैरसमज झालेला आहे. पण तेच तुम्ही ग्रामीण भागात राहून पण होतंय. मग आम्हाला काय प्रॉब्लेम आहे, जे 75% आतले मुलं आहेत अशा मुलांना आम्हाला 98-99 पर्यंत न्यायचं. मग आमच्याकडे येतानाच 95-96% असलेला विद्यार्थी आला तर आम्हाला त्याला फक्त पुशअप करायचंय. पण जे 70-75% आतले मुलं आहेत, ग्रामीण भागातले मुलं जे मराठी मीडियमने शिकलेले आहेत, अशा मुलांना आम्हाला पहिले 2-3 महिने फक्त त्यांना सायन्स कसं असतं बाबा हे समजावण्यात जावं. मग आमच्या ग्रामीण मधले खेड्यातले मुलं ज्यावेळेस शहरात येतात त्यावेळेस त्यांच्यासोबत मुलं बाकीचे CBSE शिकलेले असतात, सेमीनं शिकलेले असतात, इंग्लिश मिडियमने शिकलेले असतात. प्रत्येक अकॅडमी त्यांच्या विचारानं शिकवते किंवा त्यांच्या विचारानं प्रत्येक शाळा, कॉलेज शिकवतात. पण ह्या ज्या ग्रामीण भागातली मुलं हे असेच खालच्या खाली राहतात आणि त्या मुलांना आम्ही खूप वैयक्तिक कष्ट घेऊन आज आम्ही तुम्हाला सांगतो, मागच्या वर्षी CETचा निकाल हा 100 पैकी आम्ही 98.94% आलेला आहे. क्या बात आहे. आणि विशेष म्हणजे सर, ज्यावेळेस 3 लाख रुपये अकॅडमीला फी भरता, 5 लाख रुपये भरता, 2 लाख भरता, त्या एवढे पैसे भरले म्हणून 105% आले तर नाही मिळणार, 100च्या आतच मिळणार आहे. हायएस्ट तर 100 आहे. मग 3 लाख रुपये भरून पण तुम्ही तेवढाच निकाल घेता आणि 30,000 रुपये माझी फी इंटिग्रेटेडची आहे. इंटिग्रेटेड म्हणजे काय? इंटिग्रेटेड म्हणजे त्यांचं शाळा, कॉलेज, क्लास हे सगळं एकाच जागेवरती ऍडजस्ट केलं जातं आणि त्यांना दिवसभर तिथं कोचिंग केलं जातं. त्याला इंटिग्रेटेड म्हटलं जातं. आता आपले जे ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट आहे तर त्याचं डेली रुटीन कसं किंवा ते कसं वर्क होतं ते थोडं. आम्ही तिथं काय करतो, 8वी ते 10वी, 8 ते सकाळी 12 पर्यंत लेक्चर घेतो, दुपारी 12 ते 2 मुलांना ब्रेक देतो. कारण मुलांच्या पण मानसिकतेचा विचार केला पाहिजे. तुम्ही सकाळी 8 पासून संध्याकाळपर्यंत जर शिकवत राहिलं तर मुलांनी अभ्यास कधी करायचा, त्यांचं स्वतःचं रुटीन कसं करायचं. तर आम्ही 12 पर्यंत घेतो, 12 ते 2 आम्ही ब्रेक देतो 2 तासाचा. मुलांना जेवण करतात, थोडा आराम करतात, रिलॅक्स होतात. 2ला आल्यानंतर एकदम फ्रेश मूडमध्ये मुलं आमच्याकडे येतात. कारण एवढंच की त्यांना 2 तास आराम करायला वेळ मिळाला.
2ला आल्यानंतर आम्ही 4 वाजेपर्यंत पुन्हा कोचिंग घेतो, त्यांचं क्लासेस घेतो, लेक्चर घेतो आणि 4 ते 5 कंपल्सरी आम्ही ग्राउंडवरती मुलांना घेऊन जातो. वा वा वा. आम्ही वैयक्तिक ग्राउंडवर, कारण मैदानातला खेळ पण त्यांना खेळायला पाहिजे. सगळ्यांना टोटल कंपल्सरी मैदानावरती 4 ते 5 आधी पूर्ण मैदानाला त्यांनी 5 राऊंड मारायचे आणि 5 राऊंड मारल्यानंतर मग आम्ही त्यांचे वेगवेगळे मैदानावरचे खेळ घेतो. खेळ घेताना पण आम्ही चांगले, ज्यांनी शरीर आपलं तंदुरुस्त राहील असे, कबड्डी म्हणा, खो खो म्हणा, 11वी 12वीच्या अकॅडमीच्या मुलांना कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल असेल, वा वा वा. इतर सगळे ज्याने की त्यांचं शरीर एकदम हलकं होईल, दिवसभराचा त्यांचा स्ट्रेस तिथं रिलॅक्स होईल. मग 4 ते 5 आमचा कंपल्सरी ग्राउंडवरती असतो आणि 5 ते 6 पुन्हा मुलांना ब्रेक देतो आम्ही, जेणेकरून ते फ्रेश होतात, नाश्ता वगैरे करतात, थोडे रिलॅक्स होतात आणि 6ला मुलाला आम्ही कंपल्सरी स्टडीला बसवतो आणि 6 ते 8:30 आमच्या सगळ्या शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये स्टडी असते. प्रत्येक क्लासरूममध्ये आपली मुलं बसतील, ते शिक्षक असेल, स्टडी घेतील, डाऊट सेक्शन, ज्यांना ज्या अडचण आहे. काही वेळेस मुलांचा असा प्रॉब्लेम होतो, 2-3 दिवस गावाकडे जातात, काय कार्यक्रमानिमित्त गैरहजर असतात, त्या मुलांचं जे या 3 दिवसामध्ये बोललेलं आहे किंवा झालेला नाही अभ्यास, ते आम्ही त्या स्टडी सेक्शनमध्ये कंप्लीट करून घेतो. त्यामुळे आमच्याकडे येणारा प्रत्येक पालक असेल, प्रत्येक विद्यार्थी असेल, हे खुश होतात. वा 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 वा. मला एक असा प्रश्न पडलाय आता आपल्या बोलण्यातनं की म्हणजे आम्ही तरी थोडं लहान आहे तुमच्यापेक्षा, पण तुम्ही किंवा आधीचे लोक ज्यावेळेस अभ्यास करायचे तर त्यावेळेची मानसिकता आणि त्यावेळेस लक्षात ठेवण्याच्या पद्धती किंवा त्यावेळेस ची आकलन क्षमता, पण आता पण टेक्नॉलॉजी आलेली, सगळं आलेलं आहे, पण आत्ताच्या मुलांमध्ये तुम्हाला काय बदल जाणवतोय तुमच्या वेळेस थोडक्यात धरू आणि आत्ताच्या मुलांमध्ये? हां, आमच्या वेळेस कसं होतं सर, कॉम्पिटिशन खूप कमी होतं. त्यावेळेस शिक्षकांची भीती खूप होती, आदर होता. शिक्षकांना सगळ्या आपण म्हणू की फॅसिलिटी पालकांनी दिले होते की तुम्ही ओरडा, बोला, मारा, हाना, काही बी करा, तिकडं तुमचं तुम्ही बघा, विद्यार्थी तुमचा. आता काय झालेलं आहे, ते कमी झालंय. आता थोडं पालकांनी मुलाला ओरडलं तर पालक 2 मिनिटात हजर होते, आमच्या पोराला काय ओरडला. पण सर मला सांगायला अभिमान वाटेल की आमच्या अकॅडमीमध्ये हा रूल चालतच नाही. पालकांनी का असं बोलला किंवा का मारलं हे विचारायला यायचंच नाही. ते मुलं माझ्या मुलासारखे आहेत, आमच्या मुलासारखे आहेत, आमच्या लहान बहीण भावासारखे आहेत. आम्हाला वाटतं त्यांनी घडावं, त्यामुळं आम्ही त्यांना शिक्षा असेल किंवा ओरडणं असेल, अभ्यास करून घेणं असेल, हे आमच्या रूलनुसार करून घेतो आम्ही पालकांचं. आणि आमचे पालक सुद्धा कधी येत नाहीत की तुम्ही का असं केलं म्हणून, का मारलं, का रागवला, का ओरडला, कधीच नाही. पालक उलट मुलाला सांगतात तूच काहीतरी केलं असेल, तू आणि तुमचे सर बघून घ्या. त्यावेळेस मुलांना हे भीती राहते की आपल्याला अभ्यास करायचा. मग पहिल्या काळात हे होतं सर. त्यामुळं प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस हा अभ्यास करायचा, शिक्षकाची भीती होती आणि प्रत्येक जण काय ना काय आपलं ध्येय ठेवून चालत होता. आता काय झालेलं आहे, प्रत्येक मुलगा कॉम्पिटिशनमध्ये, आणि कॉम्पिटिशन खूप वाढलंय. प्रत्येक क्षेत्रात तेवढेच विद्यार्थी, तेवढेच अभ्यास करतात, तेवढेच तयारी करतात. मग काय होतं की त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल तर पुन्हा एक्स्ट्रा क्लासेस आले, एक्स्ट्रा अभ्यास आला, होमवर्क आला, खूप त्यांना लोड वाढत गेलेला आहे. पण सध्या आपल्याला ह्याची गरज आहे की त्या मुलांना थोडंसं फ्रीडम दिलं पाहिजे. आणि प्रत्येक पालकाला वाटतंय मुलांना डॉक्टर आणि इंजिनियरच व्हावं, पण हे 2 क्षेत्र सोडून खूप करिअर आहेत, तेच मला म्हणायचं, असंख्य करिअर आहेत. पण आपल्यात कसं झालेलं आहे, शेजारचा मुलगा डॉक्टर व्हायला चाललाय म्हटलं, मग माझा मुलगा का नाही होणार, मग त्याची कॅपेबिलिटी आहे का, तो खरंच तेवढा कॅपेबल आहे का, हे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. आज काय चाललेलं आहे की शेजारचा गेलाय मग माझा पण गेलाच पाहिजे. बरोबर. म्हणजे ह्या गोष्टी थोड्या बदलल्या पाहिजेत आणि ते बदलण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो. म्हणजे मुलाला खरंच करिअर कशात आहे. आमच्याकडे एक मुलगी आहे बघा, आता 9वी मध्ये, त्या मुलीला स्पोर्टमध्ये खूप ॲक्टिव्ह आहे आणि अभ्यासात सगळ्यात टॉपमध्ये पण आहे. पण आम्ही तिला स्पोर्टकडे पण तेवढा वेळ देतो खूप. रोज सकाळ संध्याकाळ 2-2, 3-3 तास तिला स्पोर्टला देतो. तर वेट लिफ्टिंगमध्ये राज्यावरती गेलेली आमची मुलगी. मलखांब आपल्या बायकडच्या बारामती पुणे साईडला एवढं परिचित नाही, आमच्याकडे मलखांब खूप परिचित आहे. तुम्हाला पण माहिती असेल त्या भागामध्ये मलखांब हा खूप फेमस आहे. आमची मुलगी मलखांबला आत्ता काल गेलेली, राज्यस्तरीयला खेळायला गेलेली. त्याच्यानंतर कुस्तीमध्ये आहे तीच मुलगी, एकच मुलगी सगळे इव्हेंट खेळते. वेट लिफ्टिंग मध्ये आहे. बापरे, म्हणजे स्पोर्टची एवढी आवड आहे. स्पोर्टची खूप आवड आहे. आम्ही स्पोर्टमध्ये खूप मुलांना म्हणजे त्यांना वेळ देतो पूर्ण, की बाबा तुम्ही स्पोर्टमध्ये केलंच पाहिजे. बरोबर. पण बाकी घरच्यांचे काहींची मनस्थिती काय नाही, स्पोर्ट काय पोट भरतं का स्पोर्टनं, तू डॉक्टर झाले पाहिजे, तू इंजिनियर झाले पाहिजे. पण तसं नाही. आम्ही त्या पालकांना घेऊन त्यांना ह्या गोष्टी समजून सांगतो की हिचा कल इकडे, आवड इकडे, तर ही याच्यातच करिअर करू. आता पालकांच्या आवडीनुसारच मुलांचं पण बरंच व्हायला लागलं की मला डॉक्टर व्हायचं स्वप्न होतं, माझं नाही पूर्ण झालं, तू तरी हो बाबा. हो, तेच तर. एवढं प्रेशर टाकलेलं आहे पालकांना, खूप प्रेशर असतंय.
आणि मुलांचं पण कसं झालेलं आहे, थोडेसे याच्या त्याच्या नादानं थोडे भरकटले जातात. आणि तो आमच्या काळामध्ये म्हणजे आपल्याला 12वी पर्यंत किंवा इंजिनिअरिंग पर्यंत मोबाईल होते आम्हाला. बरोबर. मी इंजिनिअरिंगला छोटा कीपॅडचा मोबाईल फर्स्ट इयरला घेतला होता. खूप आनंद झाला होता. पण आत्ताच्या मुलांना कसं आहे, जन्मल्यानंतर तो खूप कालवा करतोय म्हणून त्याला लगेच मोबाईल दिला जातो, खेळ मोबाईलवरती, आणि हे यांची कामं करतात. हे खूप चुकतंय. मग काय होतं, ज्यावेळेस तुम्हाला अपेक्षित, पालकाला लहानपणापासून त्याला मोबाईलची सवय लावतात आणि 8वी 10वी 12वी झालं की पालक म्हणतात तू मोबाईल नाही वापरायचा, तुझं महत्वाचं वर्ष आहे. पण तुम्ही लहानपणापासून त्याच्या हातात मोबाईल दिला नसता तर त्याला 10वीत आल्यानंतर मोबाईलचं वेळ लागलं नसतं. हे कुठंतरी बदललं पाहिजे की तुम्ही लहानपणापासूनच मुलांना मोबाईल हा जीवनावश्यक गोष्ट ही दाखवू नका. तो त्याच्या लाईफ मध्ये जेव्हा कुठंतरी डिग्री करेल, स्वतः काहीतरी घडल, 12वी कमीत कमी होईपर्यंत मुलाला मोबाईल काय प्रकारे, मोबाईल मध्ये कुठल्या गोष्टीत हे दाखवूच नका. बरोबर. नाहीतर आजकाल आमच्यामध्ये पण आहेत भरपूर लहान मुलं आहेत, ते आले की लगेच त्यांच्याकडे मोबाईल देतात आणि आई किंवा वडील त्यांचं काम करत बसतात. बरोबर. हे चुकतंय कुठंतरी. मग तुम्ही जर जलमल्या मोबाईल हातात देताय तर तो 12वीत मोबाईल कसा सोडल? आम्हाला बरेच पालक म्हणतात तुम्ही मोबाईलला बंद करा. आम्ही बंदी करू, पण पालकांनीच नाही दिला तर मोबाईल कुठं येणार मुलाच्या हातात? बरोबर. हे बदललं पाहिजे. लहानपणापासून मोबाईलची सवय मोडा, मोठ्यापणी मोबाईल हा मुलाच्या अजिबात घेणार नाही. बरोबर बरोबर बरोबर. नक्कीच सर. एक 5 मिनिटं फक्त तुमचं वैयक्तिक आयुष्याबद्दल, म्हणजे तुमचं काय आता स्वप्न आहे की बाबा किती फॅक्टरीमधून इंजिनियर डॉक्टर तयार करायचे का गावाकडेच आमचं ध्येय फक्त पुण्याला शिफ्ट व्हायचे? नाही, माझं कर्मळाच मी घडवणार आणि ते शैक्षणिक दृष्ट्या एवढं टॉप मध्ये नेणार की तुमच्या आजूबाजूचे जेवढे तालुके जिल्हे त्यातनं प्रत्येक जिल्ह्यातून माझ्याकडे मुलगा शिकायला आला पाहिजे. आज मला अभिमान वाटेल सांगायला की फलटणच्या पलीकडचे 2 विद्यार्थी माझ्या कर्मळ्यात शिकतात माझ्यापाशी. बारामती क्रॉस केलंय, भिगवण क्रॉस केलंय आणि ते कर्मळ्यात शिकायला आले. तो एक आनंद वेगळा असेल रिझल्ट. श्रीगोंद्यामधली एक मुलगी माझ्याकडे शिकायलाय सर, नगर मधली एक मुलगा माझ्याकडे शिकायलाय, इकडे कर्जत तालुक्यामधले विद्यार्थी शिकायलाय, नंतर पुन्हा परांड्या साईडचे विद्यार्थी शिकायलात. म्हणजे मी 3-4 तालुक्यातून विद्यार्थी एकदम गोळा करतोय किंवा ते मनानं येतात ह्याच्या त्याच्या तोंडून ऐकून, रिझल्ट ऐकून, नाव ऐकून, पहिल्या विद्यार्थ्यांचा अनुभव ऐकून. ज्यावेळेस सुरुवात करायची होती त्यावेळेस खूप लोक मला येड्यात काढत होते की कर्मळ्यात काय खरंय, कर्मळ्यात शिक्षणाच्या बाबतीत एवढं मागास आहे, तो कुठं बसला करत, तिकडं पुणे मुंबई सोडलं, बारामती सोडलं, इकडं कर्मळ्यात काय, स्वतः इंजिनियर असून. पण मी ठरवलं होतं की काही झालं तरी कर्मळ्यात आपण नाव करणार म्हणजे करणार. शेवटी शिक्षणाच्या बाबतीतली एखादी शिक्षण महर्षी टाईप मध्ये डिग्री मला लागणार, एवढं आयुष्यामध्ये काम करायचंय. ते पण फक्त शैक्षणिकच, ना राजकीय ना कुठल्या ह्याच्यात. नाही तर बऱ्याच जणांचं काय होतं, शैक्षणिक दृष्ट्यात खूप मोठं नाव झालं, थोडा पैसा आला की लगेच राजकारणाचा वेळ लागतो. आपण आयुष्यभर कधीच राजकारणाच्या नादी लागणार नाही. सगळे माझेत, मी सगळ्यांचा. आणि त्या दृष्टीनं फक्त मला काम करायचंय शैक्षणिक दृष्ट्या. आपल्या करमाळा तालुक्यामध्ये नक्कीच एक शैक्षणिक संकुल एवढं मोठं उभा करण्याचं ध्येय बांधून मी तिथं रात्रंदिवस कष्ट करतो. नक्कीच सर, नक्कीच. आणि ते लवकरच 100% स्वप्न होईल. जाता जाता एक शेवटचा प्रश्न आमच्या प्रेक्षकांना किंवा विद्यार्थ्यांना आपण म्हणूयात, हा तुमच्यासाठी चॅलेंजिंगच आहे. तुमचा जरी व्यवसाय असला तरी इंजिनियर आणि डॉक्टर म्हणजे आपण नादी लागायचं म्हणतो, एखाद्या गोष्टीचा नाद असतो, म्हणजे डॉक्टर इंजिनियर, तर कोणी लागावं म्हणजे प्रामाणिकपणे, की बाबा कुठल्या मुलाने किंवा कुठल्या पालकाने आपल्या मुलाला सांगावं किंवा मुलाने पण पालकाला सांगावं की बाबा हा मला इंजिनियर डॉक्टर व्हायचं, आणि त्यांनी त्याला काय असावं त्याला? बरोबर. पहिलं महत्वाचं म्हणजे त्या मुलाची खरंच कॅपॅबिलिटी आहे का ते चेक करा. दुसरं महत्वाचं, त्या मुलाला पण त्यात आवड आहे का? बरोबर. एखाद्या मुलाला टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने खूप विचार करतो आणि तुम्ही जर त्याला डॉक्टर व्हायचं म्हणत असाल, म्हणजे हास्यास्पद सांगायचं म्हटलं तर एखाद्याला रक्त बघितलं, एखादा ऍक्सिडेंट झाला आणि ते रक्त वाहताना बघितलं तर चक्कर येते, आणि त्याचा जर वडील त्याला म्हणत असेल डॉक्टर हो, तर ते खूप चुकीची गोष्ट आहे. एखाद्याला कॉम्प्युटरचं जास्त आवड असते, टेक्नॉलॉजीची खूप आवड असते, मग त्याला त्याच्या इंजिनिअरिंगच्या दृष्टीने थोडं टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने विचार करा. एखाद्याला गाड्यांचा किंवा बाबा वाहनांचा, वेगवेगळ्या मशिनरीचा खूप आवड असते, त्याला मेकॅनिकल इंजिनिअरकडे विचार करू द्या. बरोबर. प्रत्येक ब्रँच ही चांगलीच असते, फक्त तुम्ही त्या टॉप मध्ये पाहिजे. आणि प्रत्येक, जर खरंच त्याला डॉक्टर होण्याची आवड आहे, तुमच्याकडे पण तेवढी कॅपॅबिलिटी आहे, पुढे जाऊन तुमचा मुलगा तुम्हाला 1ही रुपया न भरता जर डॉक्टरकीला नंबर लावू शकत असेल, क्लासेस वाल्यावरती किंवा अकॅडमी खूप चांगले म्हणून तो मुलगा डॉक्टर होईलच असं नसतं. आपला मुलगा पण किती काम करतोय, 3 गोष्टी सर, ट्रँगल तयार झाला पाहिजे, पालक, शिक्षक, विद्यार्थी. या ट्रँगल वरतीच ते डिपेंड असतं की मुलगा घडतोय का नाही. पालकाने हात काढून घेतला, विद्यार्थी घडणार नाही. शिक्षकाने हात काढून घेतला, विद्यार्थी घडणार.
तिघं पण तुमचे शेवटपर्यंत त्या विद्यार्थ्यांसोबत ताकदीने, पाहिजे, तेवढ्याच ताकदीनं. हे त्रिकोण जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत विद्यार्थी घडणार नाही. म्हणून अकॅडमीला खूप फी चांगली मोठी म्हणजे खूप शिक्षण चांगलं असा प्रकार नसतो. प्रत्येक अकॅडमी टॉपचे 5 ते 10 विद्यार्थी सर बाजूला काढते, स्पेशल त्यांना शिकवते, त्यांचाच रिझल्ट काढते, बॅनरवर त्यांचंच नाव टाकतात, बाकीचे विद्यार्थी असे सांभाळतात बरोबर. फक्त पैशासाठी. आणि त्या पालकांनी फी कशी भरलेली असते त्यांनाच माहिती आहे. म्हणून तर म्हटलं, जर तुमच्याकडे 2000 विद्यार्थी शिकत असतील आणि त्यातले जर 5 विद्यार्थी MBBSला लागत असतील तर 1995 विद्यार्थ्यांचं काय झालं हे पालकांनी ऍडमिशनला गेल्या प्रश्न विचारला पाहिजे. अगदी खरंय. अगदी तुमच्याकडे किती विद्यार्थी आहेत आणि त्यातनं किती सिलेक्ट झाले आणि न झालेल्यांचं काय हा प्रश्न पहिला विचारला पाहिजे. म्हणजे 2000 5 झाले तर किती पर्सेंटेज ते मर्डर झाल्यासारखं आहे. स्वप्नांचा मर्डर झाला म्हणायचं. आपल्या स्वप्नांना धुळीस मिळवलंय. आधी स्वप्न किंवा तो डॉक्टर इंजिनियर 100%. खूप छान वाटलं सर तुमच्याशी गप्पा मारून. खूप प्रामाणिक येतोय तुमचा हे सगळं घेऊन, तुमच्या त्या बोलण्यातनं तळमळीतनं कळतंय. आमच्या नक्कीच तुम्हाला शुभेच्छा राहतील आणि आम्हाला अभिमान आहे की तुमचा गौरव करतोय आम्ही. थँक्यू.